नमस्कार, आपण ऐकत आहात SP9 मराठी न्यूज चॅनल 0 ते 100 एपिसोड अंतर्गत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती घेत असतो। तसेच जिथे आपण समाजात विधायक परिवर्तन घडवणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधत असतो। तर आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत एक अशी व्यक्ती ज्यांनी गेली 20 वर्ष आरोग्य सेवा आणि सामाजिक बांधिलकीची यांचा सुंदर संगम घडवून आणला आहे। सावली केअर सेंटरच्या माध्यमातून परावलंबित्व आलेल्या रुग्णांची सेवा आणि आता सावली सुदृढ गाव योजना व चाफा महोत्सव सारखे भव्य उपक्रम राबवणारे किशोर देशपांडे सर आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत। प्रथम सर, आपल्या SP9 मराठी स्टुडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। सर, पहिला प्रश्न माझा आपणास असा असेल की सावली केअर सेंटरची स्थापना कशी आणि कोणत्या प्रेरणेतून झाली? अगदी ऍक्सिडेंटल असं तो हे होतं। आम्ही पुण्यामध्ये होतो तेव्हा आणि पुण्यात आम्ही बायकर्स होतो सगळे। पुण्यामध्ये ऑलमोस्ट सगळेच बायकर्स असतात। आम्ही होतो, आमचा एक 15-16 जणांचा ग्रुप होता आणि जरा सुट्टी मिळाली की बाईक्स काढायच्या आणि सुटायचं असं एकंदरीत होतं। आमच्या एका ग्रुप मधल्या मैत्रिणीच्या आईला अल्झायमर्स होता, स्मृतिभ्रंश, पण वडील बघत होते त्यामुळे तसा काही प्रश्न नाही। ही गोष्ट तुम्हाला सांगते मी 97-98 आणि वडील बघत होते, पण अचानक वडिलांनाही पॅरालिसिसचा अटॅक आला। मग वडिलांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं। मग आता आईकडे कोण बघणार, म्हणून आईलाही त्याच हॉस्पिटलला ऍडमिट केलं। आणि मग एक नवीनच प्रश्न पुढे आला, तो म्हणजे हॉस्पिटलमध्ये कोण थांबणार। आमची मैत्रीण कॉर्पोरेट जॉबला होती, कॉर्पोरेट वाले पैसे छान देतात, वेळ अजिबात देत नाही, त्याच्यामुळे ती एक अडचण होती। नातेवाईक तेवढ्या पुरते असतात, हा घरातला प्रत्येक घरातला प्रश्न आहे, प्रत्येकाचे संसार आहेत, त्यामुळे नातेवाईकांचा फार तसा उपयोग असत नाही। आणि मग कोणी अटेंड करायचं, हा खूप सुट्ट्या मिळेनात तिला। मग आम्ही मित्रांनीच पाळ्या लावल्या, ज्याला जसा वेळ असेल तसं तो थांबत होता आणि आम्ही ते पूर्ण राऊंड द क्लॉक अटेंड केलं। दुर्दैवाने 15 दिवसात ते दोघं गेले एका पाठोपाठ एक। पण मग तेव्हा मला असा एक प्रश्न जाणवला की अशी समाजात अनेक लोकांना गरज असू शकते। आणि मग तोपर्यंत आम्हाला आयुष्याचे ब्राईट कलर्स माहिती होते, डार्क कलर पहिल्यांदा जाणवला की अशी ही गरज, कारण आम्ही सगळे 30च्या आत बाहेर होतो तेव्हा। आणि मग आम्ही चर्चा केली, सिनियर्सची केली, डॉक्टरांची केली, तर सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे असं आलं की आता खेडोपाडी सुद्धा मेडिकल सर्व्हिसेस आहेत, पण नर्सिंग हा पुण्या मुंबईत सुद्धा प्रॉब्लेम आहे, तर तुला नर्सिंग मध्ये काही करता आलं तर कर। त्याप्रमाणे मग आम्ही एक्सक्लुझिव्हली नर्सिंग केअर सेंटर असा कन्सेप्ट घेऊन पहिलं केअर सेंटर 4 मित्रांनी आम्ही सुरू केलं। आणि पुण्यात होता, कन्सेप्ट चांगला होता, गरजेचा होता, त्यामुळे तो हळूहळू रुजला आणि पहिलं केअर सेंटर पुण्यात सुरू झालं। आपण पायनियर या कन्सेप्टचे। आणि मग त्यानंतर नशीब जिथे नेईल तिथे जावं लागतं, तसं आमच्यातला एक मित्र नाशिकला गेला, एक सोलापूरला गेले, मी कोल्हापूरला आलो। आणि ज्या ज्या गावात आम्ही गेलो बघितलं तर हा कन्सेप्ट नव्हता कुठेही, गरज तर दिसत होती, जाणवत होती, आणि मग आम्ही त्या त्या गावामध्ये सुरू केलं। तर मग मी 2004ला इथे कोल्हापुरात आलो आणि बघितलं, आणि मग 2004ला सावली इथे सुरू झाला। खूप छान सर। म्हणजे प्रवास खूप प्रेरणादायी आहे तुमचा। वाढती रुग्णसंख्या, महागलेली वैद्यकीय सेवा आणि ग्रामीण भागातील अडचणी या सगळ्या पार्श्वभूमीवर सावली सुदृढ गाव योजना कशी जन्माला आली? कसं आहे की सरकारी योजना जितक्या आहेत आरोग्याच्या, महात्मा फुले योजना आहे, पूर्वी राजीव गांधी होती, आता आयुष्यमान भारत आहे, या सगळ्या मोठ्या आजारांसाठी आहेत। कोणाला किडनीचा काही प्रॉब्लेम असेल, कोणाला हार्ट अटॅक आला, कोणाला पॅरालिसिस झाला, फ्रॅक्चर झालं, ह्यासाठी आहे। दैनंदिन जीवनामध्ये जे आजार आहेत, सर्दी ताप खोकला आहे, कोणाला ऍसिडिटी होते, कोणाला कॉन्स्टिपेशन असतं, यासाठी कुठलीच स्कीम नाही। आणि मग यासाठी आपल्याला जनरल प्रॅक्टिशनरकडे जावं लागतं। जनरल प्रॅक्टिशनरकडे साधारण एका वेळेचा खर्च 60 ते 80 रुपये आहे। हे 80 रुपये वाचवण्यासाठी इव्हन सुशिक्षित माणसं पण काय करतात, तर डायरेक्ट मेडिकल स्टोअरला जातात। क्रोसिन दे, कॉम्बिक्राम दे, 10-12 प्रकारच्या गोळ्या आपल्या सगळ्यांना माहिती असतात, 5,000 रुपयात काम होतं। पण मुळामध्ये ताप हा आजारच नव्हे,
बरोबर. कॉन्स्टिपेशन, ऍसिडिटी हे आजार नव्हेच, हे सिम्पटम्स आहेत. तुमच्या शरीरात काहीतरी चुकायला लागलंय, हे शरीराची सांगण्याची पद्धत आहे. पण आपण काय करतो, आम्ही ते सिम्पटम सप्रेस करायला लागतो, दाबायला लागतो, आणि मग मूळ जे कारण आहे, रूट कॉज, ते आहे तिथेच राहतं. मग वय वाढल्यानंतर कधीतरी ते मोठ्या प्रमाणावर काहीतरी बाहेर पडतं. हा एक भाग. दुसरा भाग, ग्रामीण भागामध्ये सरकार खूप मनापासून जरी प्रयत्न केले तरी अजूनही बोगस डॉक्टरांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तिसरं, ग्रामीण मानसिकता अशी असते, विशेषतः महिलांची, अंगावर काढण्याचं प्रमाण असतं. काही आजार झाला की मग ते काहीतरी घरगुती उपचार थातूर मातूर करा किंवा आराम केला तर बरं होईल, अशा डॉक्टरांकडे जाऊन पैसे वाचवूया. मुलांसाठी आपण प्रॉम्प्ट असतो, बरोबर, पण आपल्यासाठी त्या अंगावर काढण्याचं एक थोडंसं मानसिकता असते, बरोबर. त्याच्यावरही एक उपाय करणं गरजेचं होतं. तर ह्याला सगळ्यावर उपाय म्हणून मग आम्ही एक सर्वे केला की सरकारी पातळीवर काय काय चालू आहे. तर सरकारी पातळीवर नगरपालिका, महानगरपालिका जे आहेत तर त्यांचे दवाखाने, हॉस्पिटल्स आहेत. जिल्हा परिषदेचे PHC सेंटर्स आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. पण त्याच्यात प्रॉब्लेम्स म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र 12 ते 14 गावात मिळून एक असतं. त्यामुळे जाण्याचं अंतर किंवा मग सार्वजनिक सुट्ट्या, बऱ्याच वेळा औषधांचा तुटवडा असतो, एक सरकारी खाक्या असतो, तर त्याच्यामुळे PHC सेंटर्स कडे जाण्याचं टाळलं जातं. बरोबर आहे. हा, तर मग ह्याला काहीतरी उपाय करूया. आम्ही बघितलं तर एकही ग्रामपंचायत अशी नव्हती की जी स्वतःचा दवाखाना चालवते. म्हणून आम्ही ग्रामपंचायतीनं आवाहन केलं की तुम्ही दवाखाने सुरू करत नाही, तर मग ग्रामपंचायतींपुढे अधिक आर्थिक प्रश्न, स्थानिक राजकारण, असे बरेच काही काही प्रश्न असतात. तर आम्ही म्हटलं तुम्ही जागा द्या, दवाखाने आम्ही सुरू करतो. मग ज्या ज्या ग्रामपंचायतींकडे जागा उपलब्ध होत्या त्या जागा त्यांनी वापरण्यासाठी म्हणून आम्हाला दिल्या, आणि तिथे आम्ही दवाखाने सुरू केले. तिथे पूर्ण वेळ डॉक्टर असतात, रोज 8 तास, आठवड्यातून 6 दिवस डॉक्टर्स उपलब्ध असतात, आणि पूर्ण दवाखान्यासारखा दवाखाना तिथे चालतो. ही सर्व्हिस फ्री मध्ये द्यायची नाही, म्हणून आम्ही 1 रुपया घेतो. 1 रुपया रोज असा त्याचा दर आहे. त्या 1 रुपयामध्ये त्यांना गोळ्या, औषधं, इंजेक्शन सगळं उपलब्ध करून दिलं जातं. दरवेळी 1 रुपया गोळा करणं शक्य नाही, म्हणून 365 रुपयाचं कार्ड बनतं, आणि 365 रुपयात पूर्ण वर्षभर त्यांना n नंबर ऑफ टाइम्स गोळ्या, औषधं, इंजेक्शन सकट पाहिजे तितक्या वेळा सेवा उपलब्ध केली जाते. ज्यांना 365ही परवडत नाहीत त्यांना आम्ही 60 रुपयात महिन्याचं कार्ड देतो, तो 2 रुपये दर पडतो, पण तरी 2 रुपये पण रिझनेबल आहे. एका वेळच्या जीपीच्या खर्चामुळे महिनाभर त्यांना औषधं, उपचार उपलब्ध होतात. तर त्याचा फायदा आता चालू आहे. बाचणी, कुडित्रे, मारूळ आणि मल्हारपेठ अशा 4 गावांमध्ये आपला आता दवाखाने सुरू आहेत. आणि ऍव्हरेज 25 ते 30 रुग्ण प्रत्येक दवाखान्यातून सेवा घेत आहेत. अरे वा, खूप छान, खूप छान, खूप चांगलं तुमचं काम आहे सर. सरकारी आरोग्य योजना मोठ्या आजारांसाठी आहेत, पण सर्दी, ताप, खोकला यासारख्या दैनंदिन आजारासाठी कुणीच पुढे येत नाही, बरोबर. तर ही पोकळी आपण कशी भरून काढणार आहोत? आमचे दवाखाने आता पूर्ण वेळ देतातच. आमच्याकडे BAMS, BHMS कॅटेगरीचे डॉक्टर असतात, आणि त्याचा चांगला उपयोग घेते, म्हणजे ग्रामीण जनतेला खूप चांगला त्याचा हेत आहे. त्याचप्रमाणे दर महिन्याला काहीतरी एक कॅम्प तिथे लागतो, फिजिओथेरपी कॅम्प, महिलांविषयी, महिलांच्या आरोग्याविषयी, किंवा हृदय विकारांसंदर्भात, दात किंवा कान, नाक, घसा अशा वेगवेगळ्या विषयांचे आरोग्याचे कॅम्प्स, एक्सपर्ट्स तिकडे गावामध्ये येतात. आणि काही वेळा जनजागृतीपर सुद्धा आपण कॅम्प्स घेत असतो, आणि अशा पद्धतीने ओव्हरऑलच गावाचं आरोग्य सुदृढ करण्याकडे आम्ही लक्ष देतो आहोत. वा वा, छान. तर पुढील टप्प्यात जर पॅथॉलॉजी लॅब, डायग्नोस्टिक सेंटर आणि 300 बेडचे रुग्णालय हा संपूर्ण आरोग्य साखळीचा विचार आहे, हे स्वप्न कितपत वास्तववादी आहे? आता त्यातला दुसरा टप्पा म्हणजे तिसरा टप्पा जो आहे त्यातला दुसरा टप्पा ऑलरेडी प्रत्यक्षात आलेला आहे. आपण पॅथॉलॉजी लॅब सुरू केलेली आहे. साधारण 350 प्रकारच्या टेस्ट आमच्या पॅथॉलॉजी लॅब मध्ये होतात, आणि मार्केट रेटच्या 50% दरामध्ये या सगळ्या टेस्ट आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. दुसरं, इन्व्हेस्टिगेशन ज्या लागतात, म्हणजे MRI, CT स्कॅन वगैरे सारख्या ज्या इन्व्हेस्टिगेशन्स लागतात त्या काही लॅबशी आम्ही टायप केलेले आहेत, आणि ते सुद्धा सवलतीच्या दरामध्ये या सगळ्या टेस्ट आपल्याला उपलब्ध करून देत असतात.
ज्या लोकांना हॉस्पिटलायझेशनची गरज लागते तर आम्ही ते स्कीम मध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो. पण काही वेळा काही कागदपत्रांची अपूर्णता असते किंवा काही आजारच स्कीम मध्ये बसत नाही, असं काही असेल तर मग आपल्याला प्रायव्हेट हॉस्पिटल्स मध्ये दाखल करावं लागतं. तिथेही आम्ही हॉस्पिटलशी बोलून काही सवलत त्यांच्यात मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि सवलतीच्या दारामध्ये या सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये आमचं स्वतःच आता हॉस्पिटल सुरू करण्याचा आम्ही विचार करतोय. अजून ते काही प्रत्यक्षात आलेलं नाही आहे, पण जर तसं झालं तर अतिशय चांगल्या आणि सवलतीच्या दरामध्ये ग्रामीण भागातील जनतेला ही सेवा उपलब्ध करून देणं असा ध्येय आहे. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. खरंच सर, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. पण सर, आपण केवळ शारीरिक आरोग्यापुरते थांबले नाहीत, आपण सामाजिक आणि पर्यावरणीय आरोग्याकडेही वाटचाल केली आहे. तर आपल्याला पुढचा प्रश्न असा आहे की 21 वर्षाच्या प्रवासातील सर्वात मोठे आव्हान आणि सर्वात मोठे समाधान काय आहे? आव्हान, आम्ही आता मुळामध्ये सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने काम करतो आहोत. आपलं समाज काय म्हणू आपण त्याला, की जो मागच्या पिढीमध्ये संवाद होता घरामध्ये, तो आता नवीन पिढीमध्ये तितकासा बघता येत नाही. सगळे मोबाईल मध्ये अडकलेले आहेत, डिजिटल याच्यात आहेत आणि घरामध्ये संवाद होणं गरजेचं आहे. आपापसामध्ये जे कौटुंबिक बंध होते तर ते परत एस्टॅब्लिश होणं गरजेचं आहे. त्याच्यात काही चुका मागच्या पिढीच्या पण झाल्या, एकल अपत्य म्हणा किंवा नको तेवढे आपले यश समाधान ह्याच्या ज्या काही व्याख्या आहेत त्या चुकल्या. सगळं पैशाशी रिलेट करायला आपण गेलो आणि जे मूळ सुख होतं तर ते हरवून बसलो. त्याची आता जाणीव व्हायला लागलेली आहे प्रत्येकाला. तर ती परत आपण पूर्वावस्थेत जाणं आणि या सगळ्या नवीन प्रकारे ज्या काही व्याख्या आहेत, खरं सुख म्हणजे काय, खरं समाधान म्हणजे काय, यश म्हणजे काय, हे परत एकदा नव्याने सगळ्या समाजाला सांगून देणं, यासाठी आम्ही कुटुंब उपदार सारखा एक उपक्रम राबवतो आहोत. खूप आपल्या चुका होत जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा एखादा वडापावची गाडी आहे आणि त्याचं शिक्षण फार झालेलं नसतं, त्याच्या बायकोचं तर त्याहीपेक्षा कमी झालेलं असतं आणि त्यांची स्वतःची एक इच्छा असते, आपलं लाडकं ह्या पिढीचं की आम्हाला मिळालं नाही ते मुलांना मिळू दे वगैरे टाइम जी असते. तर त्याच्यामध्ये मग ती मुलं आपल्या मुलांना इंग्लिश मिडियम मध्ये टाकतात. त्याला प्रसंगी झेपत नाही आर्थिक दृष्ट्या, पण तरी सुद्धा तो इंग्लिश मिडियमला टाकतो आणि अगदी पोटाला स्वतःचे चिमटे काढतो पण मुलांची शिक्षण पूर्ण करतो. कसं असतं की 5-6 वर्षाचं होईपर्यंत ना कुठल्याही मुलाच्या आयुष्यात त्याचा बाबा हा हिरो असतो, सुपर हिरो असतो. आई म्हणजे क्वीन असते की जी जगात काही करू शकते, असं त्या मुलांचा हे असतं. जशी मुलं 4वी 5वी 6वी जायला लागतात तर त्यांना असं लक्ष द्यायला लागतं की अरे माझ्या बाबांना काहीच येत नाही, त्यांना तर अजिबातच इंग्लिश येत नाही, आईला तर ते अजिबातच नाही. आणि मग हळूहळू त्यांना आईची लाज वाटायला लागते, बाबाची लाज वाटायला लागते. शाळेत जायचं नाही, कशाला शाळेत आली म्हणून मुलं भांडताना दिसतात. बघा, बरोबर आहे. मग हे योग्य नाही आहे. बरोबर आहे. आईची लाज वाटता नाहीये, आईला कमी येते मान्य पण वाटते. पण आता 6वीत गेलेल्या मुलाला तुम्हाला मीडियमही चेंज करता येत नाही. बरोबर आहे. आता आहे ते ठेवायला पाहिजे. मग आता आम्ही आई वडिलांना काय करतो, आता तुम्हाला अपग्रेड करा. बरोबर आहे. मग आम्ही आई वडिलांचे क्लासेस घेतो, त्यांना बेसिक इंग्लिश शिकवतो, त्यांना इलेक्ट्रॉनिक गॅजेट शिकवतो, त्यांना हे ब्रोकोली सारख्या भाज्या ओळखता यायला पाहिजे, त्यांना बर्गर पिझ्झा संस्कृतीची तोंडओळख झाली पाहिजे. म्हणजे मग मुलांना आपल्या आई बाबाची लाज वाटणार नाही. तर त्यांनी अपग्रेड करून घ्या. असे काही उपक्रम आपण आता राबवायला लागलेलो आहोत. तर त्याच्यामुळे कुटुंबामधला संवाद परत एस्टॅब्लिश होईल. कुटुंबामध्ये जे दुरावायला लागलेले नाती संबंध ते परत एस्टॅब्लिश होतील. असा एकंदरीत कुटुंब उपदार सारखा एक उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. आम्ही अनेक जवळपास 100 पेक्षा जास्त फॅमिलीची इंटरव्ह्यू घेतलेत, आई वडील मुलं असे एकत्र वेगवेगळे, आणि त्याच्यातून हे सगळे निष्कर्ष काढलेले आहेत. आणि आमची चांगली टीम आहे ह्याच्यामध्ये काम करणारी, काही सायकोलॉजिस्ट आहेत आणि अनेक चांगली कोल्हापुरातली नामवंत कुटुंब
आमच्याकडे यायला लागलेले. आणि म्हणजे बाकी आर्थिकदृष्ट्या सधन आहे, सगळं आहे, पण एक कौटुंबिक काय म्हणू, कलह म्हणता येणार नाही, पण दुरावा नक्की आहे. बरोबर. अशांना परत एकत्र आणणं, असं एक मूळ आमचं कुटुंब सुदृढ असणं गरजेचं आहे. असा एक उपक्रम आपण घेतोय. दुसरे काही 1-2 उपक्रम आम्ही असे केले की गणेशोत्सव आपला, तर गणेशोत्सव फार विभत्सपणाकडे जायला लागलेला आहे. वाटेल ती गाणी लावायची, ट्रॅफिक जाम, मिरवणुका, ह्या सगळ्या गोष्टीत आपण सगळ्यांनाच त्रास होतो. गाणी जोरजोरात लावलेली असतात, आजूबाजूच्या सगळ्यांना त्याचा त्रास होतो. विषय असा आहे की मुळात गणपती बसवू नका असं म्हणणं आता कोणाच्या हातात राहिलेलं नाही, ते बसवणार. एक इकॉनॉमिक्स त्याचं आता डेव्हलप झालेलं आहे. बरोबर. दुसरं, कोणाच्या भावना कशा दुखावल्या जातील काही सांगता येत नाही, अशी एकंदरीत स्फोटक परिस्थिती समाजामध्ये आहे. मग आता आम्ही काय केलं की मला असं आठवतं की लहानपणी आम्ही शुभंकरोती म्हणायचो दिवे लागलेला. शुभंकरोती म्हणायला म्हणजे ते म्हणल्याशिवाय आम्हाला जेवायलाच मिळायचं नाही. आई, आजी, घरातली सगळी मुलं असे एकत्र दिवे लागलेला एक 15-20 मिनिटाचा तो कार्यक्रम चालायचा. स्तोत्र म्हणायची, वेगवेगळी पाढे म्हणायचे, असं सगळं होतं. आता बेसिकली आईलाच शुभंकरोती येत नाही, त्यामुळे मुलांना येणं हे आउटडेटेड झालंय. मग आता आपण काय केलं, आम्ही शाळांमध्ये पठण वर्ग सुरू केले. बरोबर. आम्ही मुलांना शिकवायला लागलो शुभंकरोती, अथर्वशीर्ष, रामरक्षा वगैरे. आयांना पण शिकवतो, त्यांच्या आयांचे वेगळे क्लास होतात आणि ते शिकवायला लागलो. रामरक्षा म्हणून काय होतं मला माहिती नाही, पण वाचाशुद्धी नक्की होते. बरोबर. उच्चार स्पष्ट होता. हा एक भाग. दुसरा, आमच्याकडे आता गेल्या 2025ला 5 मंडळांसमोर आमच्या मुलांनी अथर्वशीर्ष म्हटलं. अरे वा, खूप छान. मग आम्ही मंडळांना कन्व्हिन्स केलं, तुम्ही गणेश भक्त आहात, मग गणपती असा साजरा करू, वाटेल ती गाणी लावून नको, धार्मिक दृष्ट्या करू. मग आमच्या महिलांनी, या मुलांच्या आया, महिला मंडळांनी आणि विद्यार्थ्यांनी अथर्वशीर्ष पठण केलं. अशी 5 मंडळ आमची झाली की ज्यांनी त्यांचा गणेशोत्सव धार्मिक पद्धतीने आता साजरा करायला सुरुवात केली. त्या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी बरं वाटलं, अरे असंही होऊ शकतं. कारण आजूबाजूच्या सगळ्यांनी नावाजलं की एक छान मंत्रोच्चार कानावर येत आहेत, मुलांना एक काहीतरी ऍक्टिव्हिटी मिळाली, महिलांना काहीतरी ऍक्टिव्हिटी मिळाली, आणि तेवढी एक शांतता. आता यावर्षी आमचं 25 मंडळांचं टार्गेट आहे. अरे वा. तर मग आपण किमान गणेशोत्सव बदलू शकणार नाही, बरोबर, स्वरूप बदलू 100%. तर असा एक प्रयत्न आहे. तसाच एक प्रयत्न आमचा शिवजयंतीचा. शिवजयंती, आता शिवाजी महाराजांबद्दल प्रेम सगळ्यांना आहे, आदर सगळ्यांना आहे, कोटोकाच आहे, फक्त तो व्यक्त कसा करायचा आदर ह्याच्याबद्दल कन्फ्युजन आहे. मग तरुणाई काय करते, सायलेन्सर काढून गाड्या फिरवते. आता दाढ्या वाढवून शिवाजी महाराजांच्या अवतारात फिरतात. बरोबर आहे. वाटेल ती गाणी लावली जातात, मिरवणुका होतात. आता गणपती बसवत होते, आता महाराज चौकात स्थापन व्हायला लागलेले आहेत. बरोबर आहे. ट्रॅफिक जाम होतं, व्यसनाधीनतेचं प्रमाण त्या निमित्ताने खूप वाढताना दिसत आहे. तर याच्यावर काय करायचं. तर मग आम्ही खूप तसं अस्वस्थ होतो. दुसरं असं झालं की मी मित्राकडे बसलो होतो. मित्र खूप वैतागलेला होता की असं करतात तसं करतात, त्रास होतो खूप डोक्याला. 4 दिवस वाटेल ती गाणी लावलेली असतात, नाचतात वगैरे वगैरे वगैरे. तेवढ्यात गणेशोत्सव मंडळाची मुलं आली वर्गणी घ्यायला. यांनी 250 रुपये काढून दिले. मी तेव्हा काही बोललो नाही. मुलं गेल्यानंतर म्हणलो, का रे मगाशी तेवढा वैतागला होतास, मग का दिलेस पैसे, द्यायची नव्हतीस वर्गणी. म्हणे काय सांगू, माझी 2 मुली आहेत रे, मला रोज इथून जाऊन येऊन करणार आहेत, मी वर्गणीने दिली तर त्रास होईल त्यांना. मी म्हणलं, मावळे असं करायला लागले, ही मोगलाई झाली. वर्गणी दिली नाही तर मुलींना त्रास देणार, असं जर मावळे करायला लागत असतील तर मग कठीण आहे. बरोबर आहे. पण मावळे हे करतायत. मग का करतात, कारण त्यांना महाराजच कळलेले नाहीत. बरोबर. महाराज प्रॉपर कळलेले नाही. आम्ही ते त्यांना कळून द्यायला कमी पडतो आहोत कदाचित. त्यांना जर महाराज नीट कळले तर मावळे असं वागणार नाही. तुमच्या भागातील मुलींना तुमची भीती नाही, तुमचा आधार वाटला पाहिजे. बरोबर आहे. बरोबर आहे. तर हे कधी करतील मावळे, तर त्यांना महाराज नीट कळले तर. मग आम्ही ह्या बाबतीत काय करता येईल असा खूप विचार करत होतो. तर आपला पन्हाळगड जो आहे
पन्हाळगड महाराजांना सोडावा लागला. विशाळगडला गेले, बाजू प्रभू देशपांडे, पावनखिंड हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. पण लवकरच कोंडाजी फर्जंदांनी पन्हाळगड पुन्हा घेतला. 60 मावळ्यांनी गड पुन्हा घेतला. हा इतिहास मलाही तो वाचेपर्यंत माहिती नव्हता, बऱ्याच लोकांना माहिती नसावा. तर तो घेतला. घेतल्यानंतर जेव्हा महाराज पन्हाळगडावर आले पाहणी करण्यासाठी, तर तेव्हा तिकडच्या सोमेश्वर महादेवाला महाराजांनी 1.25 चाफ्यांनी अभिषेक केला. याचे दस्तऐवज आहेत उपलब्ध. म्हणजे मग तेवढा चाफा गडावर उपलब्ध होता. तेव्हा फुल बाजार नव्हते ना. बरोबर. गडावरचा चाफा उपलब्ध होता. आता 2030 साली अजून 4 वर्षांनी महाराजांची 400वी जयंती येते. आपण तशी साजरी करू. 1.25 चाफ्याने अभिषेक करू. बरोबर. आता 1.25 चाफ्याने अभिषेक करायचा असेल तर त्यासाठी तेवढा चाफा लावू. म्हणून आम्ही 50,000 चाफा लावतो आहोत. एका वर्षात गेल्या 8,000 चाफा आमचा लावून झाला. तो लावणार म्हणजे आम्ही एका ठिकाणी कुठेतरी लावणार नाही. तुम्हाला महाराजांचं प्रेम आहे का? 100% आहे. तर मग तुम्ही लावा तुमच्या दारात. खूप छान. बरं, चाफा हा थोड्या मोठ्या कुंडीत किंवा आपल्या बकेटमध्ये सुद्धा लागतो, व्यवस्थित लागतो. ठीक आहे. तर तुम्हाला एक झाड लावणं शक्य, तुम्ही एकच लावा. एखाद्याला 4 झाडं लावणं शक्य, त्यांनी 4 लावा. ती जगवण्याची हमी पाहिजे. अशी 50,000 झाडं आपण आता कोल्हापुरात डिस्ट्रीब्यूट करत आहोत. 50,000 झाडांपासून मिळणारी जी 364 दिवस फुलं तुमची, 1 दिवस आमची. ती फुलं घेऊन तुम्ही स्वतः अभिषेकाला यायचंय. शिवजयंती अशी साजरी करू. मग तो जो काही धांगडधिंगा आणि हा राहणार नाही, एक पवित्र वातावरणामध्ये शिवजयंती होईल. आणि आता कसं आहे की जिल्ह्याचे आम्ही 12 तालुके आपले, 12 तालुक्यात 12 ठिकाणं आम्ही निवडलेली आहेत जिथे शिवपदस्पर्श झालेला आहे. अशी 12 ठिकाणं निवडली आहेत आणि 12 तालुक्यात त्या 12 ठिकाणी अभिषेक होईल. छान छान. म्हणजे चंदगडचा मुलगा पन्हाळे द्यायची गरज नाही, चंदगडच्या मुलांनी चंदगडमध्येच करावा. म्हणजे तिकडची जी तरुणाई आहे ती तिकडे होईल. आणि हे कॉपी होऊ दे ना सगळीकडे, 100%. सगळ्या महाराष्ट्रात पसरू दे हा उपक्रम. बरोबर आहे. खूप छान. तुमचे विचार चांगले आहेत आणि त्या पद्धतीने तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं कार्य पण करताय. आणि युवा पिढीनं कशा पद्धतीनं शिवजयंती साजरी केली पाहिजे या संदर्भातचे तुमचे जे काही अजेंडा आणि जो काही उपक्रम आहे तो खरोखर वाखण्याजोगा आहे. पुढचा प्रश्न माझा असा असेल, भिकारी मुक्त कोल्हापूर आणि मातुल या उपक्रमामुळे समाजात कोणता सकारात्मक बदल झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? कसं आहे, आपलं कोल्हापूर महालक्ष्मीचं गाव, लक्ष्मीच्या गावात भिकारी कसे असा प्रश्न आमच्या पुढे आला. बरोबर आहे. दरवर्षी कोल्हापूरला 20 लाख भाविक येऊन जातात महालक्ष्मीच्या निमित्ताने. मग त्यांच्या पुढे कोल्हापूरचं चित्र कसं गेलं पाहिजे? एक शाबी नको. बरोबर आहे. आम्ही भारतातलं 2 नंबरचं श्रीमंत शहर अशी बिरुदावली मिरवणारं शहर आमचं. बरोबर आहे. मग भिकारी कसे? तर ते नकोत. म्हणून भिकारी मुक्त कोल्हापूर सारखा प्रकल्प जन्माला आला. 4 प्रकारचे भिकारी. एक विकलांग, की ज्यांना जेन्युइनली काहीच करता येत नाही, पॅरालिसिस झालाय किंवा काही विकलांगता आहे. नंबर 2 आहे मनोरुग्ण. नंबर 3 आहे बालभिक्षेकरी, जे चाइल्ड ट्रॅफिकिंगचे बळी असतात किंवा भिक्षेकरांचीच मुलं भीक मागत असतात. आणि 4था एक कॅटेगरी आहे ती म्हणजे व्यावसायिक भिकारी. भिकारी भीक मागणं हाच व्यवसाय आहे आणि ते त्यांना काही झालेलं नसतं, पण भीक मागणं हाच त्याचा व्यवसाय आहे. तर मी आनंदाने सांगू शकेन की पहिल्या 3 कॅटेगरी आता कोल्हापूर भिकारी मुक्त आहे. कोल्हापूरच्या रस्त्यावर एकही विकलांग, एकही मनोरुग्ण आणि एकही बालभिक्षेकरी नाही. अरे वा, छान. आपण आतापर्यंत 93 भिक्षेकरांना उचलून आणलेलं आहे. त्यांना कायमस्वरूपी आपण शेवटपर्यंत, त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत आपण त्यांना सांभाळणार आहोत. त्यांना लागणारा औषधोपचार, कपडा लागता, जेवण, खाणे ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे उपलब्ध केलेल्या आहेत. आमचं नाळे कॉलनीचं जी युनिट आहे त्या नाळे कॉलनी युनिटमध्ये आता 47 लोक हयात आहेत. गेली 15 वर्ष आम्ही हे काम करतो. ते जाणार आहेत ते गेले. 93 लोक आजपर्यंत उचलून आणलेत. आजही मी सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करीन की जर कोणाला कुठेही आढळला एखादा मनोरुग्ण, स्त्री पुरुष कोणीही किंवा विकलांग, तर तुम्ही आम्हाला फोन करा. आमची गाडी येऊन घेऊन जाईल. आमची गाडी जर उपलब्ध नसेल त्यांना रिक्षात बसवा, आमच्या नाळे कॉलनी युनिटला पोहोच करा
पुढची सगळी जबाबदारी आम्ही घेऊ. खूप छान. तो काही प्रश्न नाहीये. तर अशा पद्धतीने भिकारी मुक्त कोल्हापूर हे अभियान आहे. बालभिक्षेकरी, CWC, चाइल्ड हेल्पलाईन या यंत्रणा, सरकारी यंत्रणा अतिशय चांगलं काम करतायत आणि त्यामुळे बालभिक्षेकरी सुद्धा आता दिसत नाही. व्यावसायिक विकारांच्या बाबतीत मानवी हक्क जो कायदा आहे तो आडवा येतो, कारण तुम्हाला कुठल्याही माणसाच्या मर्जी विरुद्ध त्याला उचलता येत नाही. ते चाइल्ड ट्रॅफिकिंग नाही, ह्युमन ट्रॅफिकिंग वगैरे सारखे सेक्शन अट्रॅक्ट होतात. तर त्याच्यामुळे आम्हाला फार सक्षमपणे अजून व्यावसायिक भिकाऱ्यांच्या बाबतीत काम करता आलेलं नाहीये. पण आम्ही त्यांना व्यापारी बनवण्याकडे, भिकारी नाही व्यापारी असं आम्ही विचार करतोय. म्हणजे मग आम्ही त्यांना म्हणतो आता तुम्ही भीक मागण्यापेक्षा पेन पेन्सिल विका, टायर विका किंवा असं काहीतरी विका. सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट आम्ही करून देतो 50-100, पुढे कुठे मिळतील ते सांगतो. आणि त्यातले काही आता 7-8 भिकारी तुम्हाला कोल्हापूरच्या रस्त्यांवर पेन पेन्सिल असल्या काहीतरी वस्तू विकताना दिसतात. बरोबर. हा, तर ते आम्ही त्यांना ते सांगितले आता डिग्निफाईड वेनी करूया, तुम्ही भिकारी नाही व्यापारी व्हा आणि मग त्या डिग्निफाईड वेनी करा. दुसरं एक आव्हान कोल्हापूरच्या जनतेला आम्हाला असं आहे की मुळात ते भिकारी मुक्त करणं ही आमची एकट्याची जबाबदारी नाही. बरोबर आहे. आपण भीक देतो म्हणून भिकारी आहेत, तर आपण भीक देणं थांबवलं पाहिजे. हा, तर आपण भीकच द्यायची नाही म्हणजे भिकारीच राहणार नाही. बरोबर. अगदीच खूप कणव वाटली, खूप अशी दया आली तर असं काहीतरी द्या जे त्यांना खावं लागेल. त्यांना बिस्किटची पुडी देऊ नका. बरोबर. द्यायचे झाले तर ते फोडून द्या, त्याला ते बिस्किट खावंच लागेल. वडापाव द्या, खूप तुम्हाला असं वाटलं आईस्क्रीम द्या, चालेल. बरोबर. पण ते त्याला खावंच लागेल. बघा ना, दरवर्षी आपल्याकडे ब्लँकेट्स वाटण्याची क्रेज आहे अनेक समाजामध्ये, बरोबर आहे. ते सगळे ब्लँकेट वाटत जातात. दुसऱ्या दिवशी ते कुठे जातात ब्लँकेट? माझ्या घरातलं ब्लँकेट मला वाटतं गेले 10-12 वर्ष तरी तसंच आहे. तुमच्याही घरात तसंच असेल. बरोबर. आपण काही दरवर्षी ब्लँकेट आणि चादरी घेतो का? नाही. आपली 12-12, 15-15 वर्ष आपली जर टिकतात तर मग रस्त्यावरच्या लोकांची का नाही? बरोबर आहे, खरं आहे. कारण ती सर्क्युलेट होतात. देवळातले नारळ कसे फिरतात तसेच ती ब्लँकेट फिरत राहतात. तर त्यामुळे अशा कुठल्याच गोष्टी देऊ नका असं मी सगळ्यांना सांगेन. की जे द्यायचंय ना तर ते तुम्ही त्या व्यक्तीला उचला आणि आमच्याकडे आणून द्या. बरोबर. हा पण पुण्याचाच भाग होऊ शकतो. बरोबर. चांगला आहे, चांगला तुमचा उद्देश चांगला आहे. आपला पुढचा प्रश्न असा असेल, आम्ही रुग्णांना ते आजारी आहेत हे विसरायला लावतो, या ब्रीद वाक्यामागचा नेमका अर्थ काय? बऱ्याच वेळ पेशंट माझ्याकडे असतो की नाही, तो आमच्याकडे बेसिकली जे परावलंबित्व आलेले आहेत असेच रुग्ण आहेत. आमचा वृद्धाश्रम नव्हे. वृद्धाश्रम आणि आमच्यात 2 बेसिक फरक आहेत. पहिला फरक आमच्याकडे वयाची अट नाही. दुसरा फरक असा आहे की वृद्धाश्रमात आजारी लोक घेत नाहीत, आमच्याकडे आजारी असतील तरच घेतलं जातं. आता माझ्याकडे येतात ना पेशंट्स, ते बऱ्यापैकी डिपेंडंट झालेले, परावलंबित्व आलेले असतात आणि मग त्यांना डिप्रेशनच असतं की कालपर्यंत मी इंडिपेंडंट होतो, आता डिपेंडंट झालो, मग कुठले जगणं नको किंवा असं काहीतरी त्यांच्या मनात असतं, कुठल्या जन्माचा पाप वगैरे असं काहीतरी डोक्यात असतं. तर मग हे डिप्रेस्डच असतात. काही लोक फार जेवण खाण पण सोडतात, तर जेवण थांबलं की सगळं थांबेल वगैरे असं काहीतरी डोक्यात असतं. पण मग आमचे काउन्सिलर्स काम करतातच. पण आपण म्हणतो ना की सुखाचा मार्ग पोटातून जातो. बरोबर. आपण एखाद्या लग्नाला गेलो तर लग्न छान झालं केव्हा म्हणतो? जेवण छान असेल तर. बरोबर आहे. आपल्या आयुष्यातले प्रत्येक महत्वाचे प्रसंग जेवणाशीच रिलेटेड आहेत, जन्मापासून मृत्यूपर्यंत. बरोबर. सगळ्याला जेवण अटॅच्ड आहे. बरोबर. ते चांगलं असणं वगैरे हे गरजेचं आहे. तर आमच्याकडे 12 ते 15 दिवसात एकही नाश्ता रिपीट होत नाही. सगळ्या प्रकारची नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन, गुजराती, पंजाबी सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या डिशेस येत होतात. जेवताना समजा तर आपल्या घरात एखादी भाजी आवडत नाही, ऑटोमॅटिक दुसरी बनते, न सांगता बनते. तशी आम्हाला एक 8 दिवसात आवडीनिवडी कळतात. अल्टरनेट भाजी तयार झालेली असते. एखाद्याला एखादा पदार्थ खायला आवडत असेल तर तो बनवला जातो. बरोबर. रात्री कोणी न जेवता झोपत असेल तर आमच्यापैकी कोणीतरी जाऊन उभं राहतं, का जेवत नाही, मग आंबील करूया का, तेच खाणार का, खीर करूया, खीर तर खायलाच पाहिजे. मी उपाशी राहिल्यामुळे कोणाला तरी फरक पडतो, हा मेसेज फार महत्वाचा असतो. मी अजून हवा आहे कोणाला तरी हा फील त्यांना देणं गरजेचं असतं. हे सायकोलॉजिकल नर्सिंग. बरोबर. हा, त्यानंतर मग आणि एकदा तुम्ही सायकोलॉजिकली सेट झालात
की जीवनेच्छा वाढत जाते. दुसरं, आमच्याकडे दररोज जसं शाळेमध्ये असेंब्ली भरते ना शाळा भरल्यावर, तशी दररोज आमच्याकडे 4-4:30 वाजता असेंब्ली भरते. मग ते छोटे गेम, अंताक्षरी, गाणी, योगा, असं काही ना काही उपक्रम त्याच्यामध्ये सातत्याने चालू असतो. दर रविवारी सिनेमा दाखवला जातो. आम्ही एक छोटंसं होम थिएटर डेव्हलप केलेलं आहे. त्यांचे सगळे नवीन सिनेमे बघून झालेले असतात. किंवा त्यांना एखाद्याला वाटलं जुना सिंहासन बघूया, पिंजरा बघूया, मग ते फरमाईश करतात. त्याप्रमाणे तो दाखवला जातो. तर सिनेमे व्यवस्थित त्यांचे बघून होतात. क्रिकेट असते तेव्हा मोठ्या स्क्रीनवर क्रिकेट लावला जातो. तर ते पुरुष मंडळी जनरली क्रिकेट एन्जॉय करतात. त्या व्यतिरिक्त दर 10-12 दिवसांनी आम्ही एक थिएटर डेव्हलप केलेलं आहे. 10-12 दिवसात कराओके, ऑर्केस्ट्रा, नाटक, एकांकिका, अभिवाचन, असं काही ना काही कार्यक्रम सातत्याने चालू असतात. बरोबर. तर हे सगळं मनोरंजनात कार्यक्रम होत असतात. त्यामुळे यांची जीवनेच्छा छान वाढत जाते. आमचं जे ब्रीदवाक्य आहे की आम्ही यांचे कदाचित आजार बरे करू शकणार नाही, बरोबर आहे की, पण हे आजारी आहेत हे विसरायला लावू. 100%. खूप चांगलं की आता कॅन्सर सारखा रुग्ण आहेत, आम्हाला नाही बरा करता येणार, पण त्याचे जे काही दिवस राहिलेले आहेत ते तो फुल्लेस्ट जगेल, अगदी पूर्णांशाने जगेल, आनंदाने जगेल, एवढं आपण नक्की बघू शकतो. खूप छान, खूप छान सर. गेल्या 20 वर्षाच्या सेवा कार्यालयातील सर्वात भावनिक क्षण सर तुमचा कोणता होता? तसे अनेक आहेत. सांगायचं झालं तर म्हणजे आमचा पेशंट आजी होते आमच्याकडे आणि त्यांना हॉस्पिटलाइज करायची वेळ आली. मुलाने हॉस्पिटलमध्ये दाखल करून आणलं. 3च दिवसात त्या परत आल्या. रिक्षात बसूनच रडत होत्या. आता मला कुठेच न्यायचं नाही, मी इथेच राहणार, काही होऊ दे मला, इथेच राहणार. आणि तो मुलगा घरी न्यायला तयार आहे, पण त्या आजी घरी जायला तयार नाहीत. हे जे काही आपुलकी आम्हाला मिळवता आली आजीची, एक असं झालं की एक आजी माझ्यासमोर येऊन उभ्या राहिल्या. आजी म्हणजे एक साधारण 55-56 वर्षाच्या असतील. त्यांना मुलं होती. एक मुलगा लांब लातूरला वगैरे कुठेतरी, एक मुलगा MIDC मध्ये जाऊन येऊन काम करायचा, आणि घर लहान होतं. आणि काय तिने सुनांची काहीतरी कुजबुज ऐकली असेल काय माहिती, आणि मग तिने असं ठरवलं की आता अक्कलकोटला जायचं कायमस्वरूपी, तिकडेच राहायचं, तिथेच देवाची सेवा करायची, अन्नचक्रात जेवायचं आणि आयुष्य तिकडेच काढायचं. असं करून तिने रेल्वे स्टेशनला गेली, तिकीट काढलं सोलापूरचं, आणि बसली होती. नेमकी ट्रेन लेट झाली. ट्रेन लेट झाल्यावर त्यांच्या शेजारी आणखीन एक महिला येऊन थांबली, आणि मग त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. आणि मग ती हिनं सांगितलं की आता मी कोल्हापूर कायमचं सोडून चालले वगैरे, असं काय काय. ते म्हणले काय झालं वगैरे. मग त्यांनी सांगितली तिची स्टोरी. ती म्हणले असं कशाला करतेस, राहत की कोल्हापूरमध्ये, तुम्ही राहणार कुठे, सावलीत जा म्हणे, सावली तुला आसरा देईल आसरा. ती म्हणे खरंच देईल. ते म्हणे अगं जा, बिंदास जा. आणि तिने काढलेलं तिकीट फाडून ती सावलीत. अरे वा. हा, तर कोल्हापूरकरांचा हा जो विश्वास आम्हाला संपादन करता. खूप छान. आम्ही जी नवीन इमारत बांधली तर 2010ला ती आम्ही प्लॉट घेतला. 2017ला बांधायला सुरुवात केली. 7 वर्ष आम्ही त्याचं फंड रेझिंग आणि या सगळ्या गोष्टी करून आमचे पैसे प्लॉट घेण्यात संपले. मग ते फंड रेझिंग आणि हे आम्ही सुरू करत होतो. भिकारी मुक्त कोल्हापूर जो आपण सुरू केला तर ते आमच्याकडे काही गाडी बिडी काही नव्हती. आम्ही बाईकवर जायचो, कोणी फोन केला की रिक्षात टाकायचो, मी जायचो. आणि मग रिक्षावाला म्हणायचो कुठे चाललोय आपण, म्हणजे CPR आहे का, काही सरकारी संस्था आहे का वगैरे. आम्ही सांगायचो नाही आमची प्रायव्हेट संस्था आहे वगैरे. मग कसं काय म्हटलं, नाही आम्ही एक ठरवलंय की कोल्हापूर भिकारी मुक्त करायचं. मग त्याला आश्चर्य वाटायचं की प्रायव्हेट संस्था असून कसं काय करतात. मग ते आम्ही घेतलं, त्याला आंघोळ बिंघोळ होण्यापर्यंत तो रिक्षावाला संस्था बघून यायचा, फिरून यायचा. असं करत करत अनेक रिक्षेवाले संस्थेशी जोडले गेले. आणि जेव्हा तुम्हाला गंमत सांगतो, आम्ही जेव्हा इमारत बांधायला घेतली तर 10 ते 12 रिक्षेवाले असे आहेत की जे दर आठवड्याला 100 ते 200 रुपये आणून द्यायचे सर हे बिल्डिंगला. अरे वा. रिक्षावाल्याचं इन्कम किती असतं? खूप छान. 500-700 रुपये इन्कम मधनं जर माणूस 200 रुपये काढून देत असेल कन्सिस्टंटली 1.5 वर्ष दर आठवड्याला. अरे वा. बघा,
तर हे जे काही आपुलकी आम्हाला मिळू शकली ना, म्हणजे एखाद्याने 5 लाख दिले तर त्याच्याकडे कोटी रुपये असतात म्हणून तो 5 लाख देतो, पण तो 500तले 200 काढून देत असेल तर त्याचं मोलच तुम्हाला करता येत नाही. खरोखर असे अनेक क्षण आमच्या आयुष्यात आले की जे लहानात लहान समाजातल्या तळागाळातल्या स्तरातल्या लोकांनी सुद्धा आम्हाला खूप चांगला हातभार लावला आणि त्याच्यातून ही इमारत आज उभी राहू शकली. खूप छान सर. शेवटचा आपण वळतोय मुलाखतीकडे. बेसिकली रॅपिड फायर 5 प्रश्न माझे तुम्हाला असतील. एका वाक्यात तुम्ही उत्तर त्या रॅपिड फायर प्रश्नाचे तुम्ही द्यायचे आहेत. पहिला प्रश्न माझा असा राहील, सावलीची सुरुवात एका वाक्यात कशी सांगाल? खरं नीड बेसच झाली की सगळ्यांना मेडिकल सर्व्हिसेस तर मिळतात, पण नर्सिंग हा खूप मोठा प्रश्न असतो. कुटुंब लहान व्हायला लागलेली आहेत आणि काय म्हणू आपण, ह्यासारख्या संस्था ज्या निगेटिव्हली रंगवल्या गेलेल्या आहेत तर त्यापेक्षा त्या पॉझिटिव्हली आपण त्यांना आधार देऊया. जे लोक एकटी राहतात त्यांना चांगला आधार मिळू शकेल आणि जे लोक बाहेर राहतात तर त्यांना आपल्या आईवडिलांची जी काळजी असते बरोबर त्यापासून त्यांना मुक्तता मिळू शकेल. बरोबर. तुमच्यासाठी सेवा म्हणजे काय? समोरच्याच्या डोळ्यात आनंद. खूप छान. रुग्णाच्या चेहऱ्यावरचे हसू पाहिल्यावर काय वाटते? प्रचंड समाधान वाटतं. म्हणजे आयुष्यात येऊन काहीतरी खरोखर मी काहीतरी चांगलं करू शकलो आणि देवाने माझी यासाठी निवड केली याच्याबद्दल समाधान वाटतं. खूपच छान. सावलीचा सर्वात अभिमानास्पद उपक्रम कोणता होता? चालू आहे ना आता मातुल हा जो प्रकल्प आहे, महाराष्ट्रातला पहिला आणि एकमेव आहे. जन्मतः अपंग आणि अनाथ मुलांना आपण सांभाळतो. खूप छान. पुढील 5 वर्षात सावली कुठे पाहताय? मला असं वाटतं की सावली या प्रत्येक घराघरामध्ये गेली पाहिजे. प्रत्येक घरातला कोणी ना कोणी मेंबर सावलीशी असोसिएट व्हायला पाहिजे, जोडला गेला पाहिजे. गरज नाहीये की त्याला घरात कोण आधारीच पाहिजे, पण कुठल्या ना कुठल्या उपक्रमामध्ये सावलीचा कोल्हापूरकर जोडला गेला पाहिजे. खूप छान सर. सर, आजच्या या संवादातून 2 गोष्टी स्पष्ट झाल्या. एक म्हणजे आरोग्य सेवा परवडणारी असावी आणि दुसरी म्हणजे शिवप्रेम हे वृक्षप्रेमातून आणि विधायक कार्यातून व्यक्त व्हावे असा आपला या पाठीमागील उद्देश आहे. तसेच सावली सुदृढ गाव योजना आणि चाफा महोत्सव हे दोन्ही उपक्रम केवळ योजना नाहीत तर समाजाला सुदृढ आणि सजग बनवण्याचा एक दूरदृष्टीचा प्रयत्न आहे असे देशपांडे सरांनी याच्या पाठीमागील उद्देश आहे असे सांगितले. तर किशोर देशपांडे सर, आपल्या अमूल्य वेळाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि श्रोते हो, जर आपल्याला या उपक्रमात सहभागी व्हायचं असेल तर सावली सोशल केअर सेंटरशी संपर्क साधा आणि परिवर्तनाच्या या प्रवासात सहभागी व्हा. मी सागर पाटील, व्यवस्थापकीय संचालक. आपण ऐकत आहात SP9 मराठी न्यूज चॅनल. पुन्हा भेटूया एका नव्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वासह. तोपर्यंत पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.